आपण गेल्या वेळेला ह्या चौथ्या अध्यायातले म्हणजे शेवटी जो पाहिला होता श्लोक 10वा श्लोक आणि त्याच्या खालच्या ओव्या, म्हणजे 10वा श्लोक आपण नाही विचारत घेतला, नुसत्या ओव्या पाहिल्या होत्या. त्याच्या आधी 9व्या श्लोकाच्या संदर्भामध्ये मी सांगितलं होतं, थोडंसं आठवण करून द्यावी म्हणून सांगते की 9व्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे की माझा म्हणजे अवतार रूपामध्ये असलेलं श्रीकृष्ण भगवंत असं म्हणत आहेत की माझा दिव्य जन्म आणि माझं दिव्य कर्म जो जाणतो तो माझ्यापर्यंतच पोचतो, माझ्यापर्यंत येतो, तो माझ्याकडे येतो असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. आणि जन्म ह्याचाही अर्थ मी सांगितला की जन्म ह्याचा अर्थ केवळ जन्माची प्रक्रिया नव्हे की जन्मलं बर्थ ज्याला म्हणतात तसं नाही. जन्मनं आता येतच नाही. जन्म ह्याचा अर्थ जीवन येतंय ऐका. जीवन, जन्म ह्याचा अर्थ जीवन, माझं दिव्य जीवन, माझं दिव्य कर्म जो जाणतो तो माझ्यापर्यंत येतो, माझ्याकडे येतो. आता जाणणं ह्याचाही अर्थ मी सांगितला आहे की जाणणं म्हणजे फक्त आपली त्याचा अर्थ कळणं असं नव्हे, कारण तो अर्थ आपण पाहिला गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे. तो नुसता अर्थ कळला म्हणजे नाही, जाणणं ह्याचा अर्थच असा आहे की जे आपण जाणतो, जे ज्ञान मिळवतो ते आपल्या आचरणात आणणं म्हणजे जाणणं. तर हे कधीही विसरायचं नाही. आणि म्हणूनच असं म्हणतात यः क्रियावानः स पंडितः असं म्हटलेलं आहे. यः क्रियावानः स पंडितः, जो क्रियावान असतो तो पंडित. नुसतं नाहीतर खूप ज्ञान आहे आणि काही केलेलं नाही, स्वतःमध्ये म्हणजे स्वतःच्या आचरणातही आणलं नाही आणि दुसऱ्यांनाही ते ज्ञान देऊन त्यांच्यामध्येही काही उन्नती करण्याचा प्रयत्न केला नाही, तो पंडित नाही, त्याच्या ज्ञानाला काही अर्थ नाही. यः क्रियावानः स पंडितः म्हणून म्हटलेलं आहे. तर म्हणून जाणणं ह्याचा अर्थच हा आहे की आपण जे ज्ञान मिळवतो ते आचरणात आणलं पाहिजे. आणि त्या अर्थाने भगवंतानी असं म्हटलं आहे की जो माझं जीवन जाणतो आणि माझं कर्म जाणतो तो माझ्यापर्यंत पोचतो, कारण तो मग माझ्यासारखा होतो, माझ्यासारखंच तो आचरण करतो, जाणून त्याप्रमाणे तो आचरण करतो, म्हणून तो माझ्यापर्यंत येतो. आता हे सांगितल्यानंतर पुढचा 10वा श्लोक आहे की ज्याचं त्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहिलेल्या होत्या. एकदा मी ओव्या वाचते, अर्थ आता पुन्हा ओव्यांचे सांगणार नाही, पण तो जो 10वा श्लोक आहे ना, त्या श्लोकामध्ये खूप महत्त्वाचे शब्द आले आणि ते शब्द जरी मी गीतेचे सगळे श्लोक घेत नसले तरीसुद्धा असे काही महत्त्वाचे जे आहेत ते आपल्याला ते कळलंच पाहिजे, ते मी निश्चित ह्या वर्गामध्ये घेणार आणि घेत असते. तर ह्या ओव्या अशा आपण पाहिल्या की एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी न वचती क्रोधाची या. अर्थ लक्षात आला असेल, गेल्या वेळेला मी सगळं स्पष्ट केले. जे सदा मियाचे आथिले, माझिया सेवा जियाले. सेवाचाही अर्थ सांगितला होता, आठवतं ना? सेवा नाही तर आपल्या डोळ्यापुढे सेवा म्हटलं की आपलं नुसती त्या देवळाची सेवा, मूर्तीची सेवा आणि घरातल्या देवारा आणि देव याची सेवा, ती भौतिक बाह्य सेवा झाली. सेवा याचा अर्थ मी सांगितला होता की सेवा ह्याचा अर्थ
की मनामध्ये असाच भाव असला पाहिजे की जे काही कर्तव्य, जे काही कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे ते ईश्वराने माझ्या वाट्याला दिलेलं आहे, म्हणून ते मला केलं पाहिजे, कारण ती ईश्वरेच्छा आहे. आणि केलेलं कर्म हे ईश्वरार्पण करणं ही सेवा. हे दोन्ही भाग आहेत त्या सेवामध्ये, की ईश्वरेच्छेने आपण कर्म करतो आणि केलेलं कर्म हे ईश्वराला अर्पण करतो. हे दोन्ही भाव आहेत. आता ईश्वराला अर्पण वगैरे म्हणजे काय हे मी करते पुढे जरा त्याचंही विवेचन करते. पण ह्या ठिकाणी फक्त एवढं सेवा ह्याचा अर्थ पुन्हा विसरू नका म्हणून सांगितला. जे सदा मी याचे आथिले माझ्यातच आलेले आहेत, माझी या सेवा जी आले का आत्मबोधे तोषले वितराग जे. वितराग ह्याचाही अर्थ सांगितला होता, लक्षात आहे ना. जे तपो तेजाची या राशी का एका यतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. इथपर्यंत आपण आलो, बरोबर आहे. ह्या ओवीपर्यंत आपण आलो होतो आणि त्याच्या पुढच्या ओव्या ज्या आहेत त्या मी नंतर घेते. पण हा जो आधीचा भाग आहे ना तो त्या श्लोकामध्ये कशा प्रकारे आलेला आहे बघा. तो तुम्ही श्लोक बघा 10वा, आणि त्या श्लोकामध्ये काही महत्त्वाचे शब्द आहेत बघा. पहिला शब्द आहे वितराग भय क्रोधा, असा शब्द आहे. हां, वितराग भय क्रोधा म्हणजे आता राग ह्याचा अर्थ माहिती आहे. राग म्हणजे आसक्ती. आसक्ती प्रत्येक गोष्टीची आसक्ती. हे मला हवं आहे, हे मला हवं आहे, ह्याचा उपभोग मला घेता आला पाहिजे, ही आसक्ती. आणि ही आसक्ती मग कितीही प्रमाणामध्ये आपल्या लक्षात सुद्धा जात नाही, पण कितीही प्रमाणामध्ये आसक्ती वाढत असते. एक परवाच कुठल्या तरी पेपरमध्ये का किंवा कुठेतरी मी एक गोष्ट वाचली की जी मला खूप आवडली. ते कशावर तरी विवेचन होतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट होती, एका राजाची गोष्ट, की म्हणजे आपण कसे असतो पहा, ते त्या राजाच्या गोष्टीमध्ये इतकं सुंदर आलं. एक राजा असतो की ज्याची फार इच्छा असते की आपल्या राज्यामध्ये जी जमीन आहे ती खूप वाढावी, खूप मोठं राज्य आपलं व्हावं. मला वाटतं महाराष्ट्र टाइम्समध्ये किंवा कुठेतरी मी वाचलं. हां, तर खूप आपली जमीन वाढावी. तर तो खूप प्रार्थना करतो. तर एक ऋषी त्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुला तुझी जी काही इच्छा आहे ती मी पूर्ण व्हायला देतो, पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे की तू काय केलं पाहिजे की एक वर्तुळाकार अशा वर्तुळ जितकं तुला जाता येईल तितकं एक वर्तुळ तू पूर्ण कर, आणि तेवढी जी काही जमीन तुझ्या वर्तुळामध्ये येईल ती जमीन मी तुझी. पण ते वर्तुळ तू सकाळी सूर्योदयाच्या वेळेला निघायचं आणि सूर्यास्ताच्या आत पुन्हा तुझ्या राज्याच्या हद्दीत पोचायचं, असं ते वर्तुळ पूर्ण करायचं. ती जी जमीन आहे ती तुझी. राजा अगदी सूर्योदयाला लगेच घोडेस्वार होऊन निघतो आणि खूप जोराने घोडा चालवतो आणि आनंदात असतो की आज आता जे त्याचा राज्याचा भाग नाही अशा ठिकाणी, अशा भूमीमध्ये फिरत वर्तुळ करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या घोड्याला फटके मारत मारत त्याला जोरात दौडायला लावतो आणि अशी घोडदौड करत अत्यंत आनंदात असतो की आता केवढी जमीन आपल्याला मिळणार. अशा आनंदामध्ये असताना शेवटी काही वेळाने खूप कोस दूर गेल्यानंतर सेनापती म्हणतो की महाराज आता आपल्याला परत फिरलं पाहिजे, कारण नाही तर मग सूर्यास्त होईल
आणि मग आपल्याला ही जमीन मिळणार नाही. तर जरा नाखुशीनी का होईना शेवटी राजा म्हणतो की बरं चला आता आपण परत फिरू. आता त्या वर्तुळाकृती ह्याच्यामध्ये ते परत यायला लागतात आणि परत येताना पुन्हा हा अतिशय आनंदात की आता चला केवढी जमीन आपण मिळवली. आणि असं करत करत येतोय अगदी आता वर्तुळ पूर्ण व्हायला काही थोडाच अवधी राहिलेला आहे आणि तो अत्यंत आनंदात आहे. घोड्याला फटके मारतोय, चाललाय पुढे. आणि तेवढ्यात लक्षात येतं की डोंगराच्या मागे सूर्यास्त झाला. वर्तुळ पूर्ण होत नाही. एवढी घोडदौड करून काहीही प्राप्ती झाली नाही. हीच आपली अवस्था असते. करत असतो आपण घोडदौड, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्याच्यासाठी हे करायचं त्याच्यासाठी ते करायचं. शेवटी ती घोडदौड अशी कुठेतरी अपूर्ण राहते आणि वाटायला येत नाही. एवढंच नाही तर ते पुढचं काहीतरी मिळवण्यासाठी आजचा जो क्षण आहे त्या क्षणाची सुद्धा जी काही एक त्या क्षणाचं सौंदर्य आहे ते सुद्धा आपण घेत नाही. तर अशा प्रकारे हेही नाही आणि तेही नाही अशा अवस्थेमध्ये ही आपली आसक्ती फिरत असते. अशी आसक्ती माणसामध्ये असते. तर म्हणून म्हटलेलं आहे की आसक्ती असता कामा नये. वितराग म्हणजे आसक्ती नाही. आणि आता त्याच्या पुढे ते म्हटलंय ना वितराग भय क्रोधा. आता हे जे आहे ना आसक्तीचीच पुढची ही संतती आहे की आसक्ती असली की भय आलं आणि क्रोधही आला. आसक्ती असली की भय म्हणजे मिळेल का नाही हे पण भय. पुन्हा आहे ते सगळं सुरक्षित राहू दे बाबा, माझ्या घरी चोरी नको, सगळं सुरक्षित राहू दे. गोंदवलेकर महाराजांची कथा आहे, एकदा सांगितली होती मी वर्गात की तीर्थयात्रेला जात होते आईला घेऊन काशी यात्रेला. त्यावेळेला आई म्हणाली की अरे मला एकच काळजी आहे बाबा की घरामधल्या सगळ्या वस्तू गेल्या तर एवढ्या काळामध्ये. तर ते म्हणाले काही चिंता करू नको. आणि आई आपली निवांत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहते घरामध्ये काही वस्तूच नाही. कारण गोंदवलेकर महाराजांनी सगळ्या गावाला सांगून टाकलं तुम्हाला हवं ते घेऊन जा. म्हणजे काही नाहीच आहे. भय कसलं मग, भय कसलं. तशीच एक आणखीन कथा आहे बरं का. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ संप्रदायातली त्यांची एक कथा अशी आहे की ते दोघं प्रवास करत होते आणि त्या मच्छिंद्रनाथ थोड्या वेळाने गोरक्षनाथांना विचारायचे गोरख यहाँ कोई डर तो नहीं है. तर गोरक्षनाथ म्हणाले नाही यहाँ कोई डर नहीं है. असं एक बऱ्याच वेळा झाल्यानंतर ह्या गोरक्षनाथांच्या मनात आली की हे एवढं का पुन्हा विचारतोय हा की डर आहे का याला कसलं भय आहे याच्या मनामध्ये. म्हणून तो स्नानाला गेलेला असताना त्याची झोळी उघडून पाहिली तर त्याच्यामध्ये सोनं होतं. आणि त्या सोनं जाईल का, कारण जंगलातून डोंगरदऱ्यातून जाताना कोणी आपली लुटमार केली तर सोनं जाईल. तर त्यामुळे भय मनामध्ये म्हणजे उपभोगाची आसक्ती असते. मच्छिंद्रनाथ तसे बऱ्याच उच्च अवस्थेला पोचले होते पण तरीसुद्धा ही भीती गेली नव्हती मनातली. आसक्तीची भावना होती मनामध्ये. मग गोरक्षनाथांनी काय केलं की ते सगळं जे काही सोनं होतं ते सगळं तिथल्या पाण्यामध्ये नदीमध्ये टाकून दिलं. थोडे दगड भरले की वजनाला वजन असावं शंका येऊ नये म्हणून झोळीमध्ये थोडे दगड घातले आणि चाललं प्रवास पुढे. पुन्हा थोड्या वेळाने गेल्यानंतर हे विचारतात मच्छिंद्रनाथ गोरख यहाँ कोई डर नहीं है ना. ते म्हणाले नाही डर तो पीछे रह गए. ही आसक्ती असते. म्हणजे
आसक्ती म्हणजे आपल्याला उपभोगायला ते सगळं मिळालं पाहिजे, ते सगळं आपल्याला सुरक्षित राहिलं पाहिजे आपलं धन, म्हणून मग भय. आणि मग काही जर त्याच्यामध्ये झालं किंवा आपली आसक्ती पूर्ण नाही झाली कुठल्याही कारणाने मग क्रोध. तर हे सगळं म्हणून मी म्हटलं की हे आसक्तीची संतती आहे ही सगळी पुढची. एकदा मनामध्ये आसक्ती असेल की पुढे हे सगळं आलंच. तर असं म्हणून हे वितराग भय क्रोधा असं म्हटलंय. म्हणजे एकदा तुमच्या मनामधला राग भय आणि क्रोध जर गेलं, ह्या 3 गोष्टी गेल्या, तर मग असा जो माणूस असतो तो काय होतो, मनमया म्हटलंय. मनमया म्हणजे तो मनमय, म्हणजे आता भगवंत म्हणतात तो मनमय होतो. म्हणजे काय, ईश्वरमय. ईश्वरमय, ईश्वरमय. तो ईश्वराच्याच आश्रयाला जातो. पुढे आश्रिता आहे पहा, आश्रयाला, ईश्वराच्या आश्रयाला जातो. तो मनमय होतो म्हणजे ईश्वरमय होतो. आता ईश्वरमय होणं म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ना. आता ईश्वरमय, आता शब्द कळतो, अर्थ कळतो मनमयाचा, मी सांगितलं ईश्वरमय. पण ईश्वरमय होणं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एक असा अर्थ आहे की ईश्वरमय आपण तेव्हाच होतो ज्या वेळेला आपण जसे आपल्या स्वतःवरती प्रेम करतो ना. कारण आपल्यामध्ये देहबुद्धी असते, आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करत असतो. आपण जसं आपल्या स्वतःवरती प्रेम करतो तसं उत्कट प्रेम ज्या वेळेला आपल्याला ईश्वराबद्दल वाटतं, अनन्य प्रेम, अनन्य प्रेम, उत्कट प्रेम ईश्वराबद्दल ज्या वेळेला वाटतं तेव्हा आपण ईश्वरमय, त्याला म्हणायचं ईश्वरमय. की माझ्यावर प्रेम तर आहेच, पण मी म्हणजे ईश्वर आहे, हा जर भाव मनात आला तर मी ईश्वरावरही तसंच अनन्य प्रेम व्हायला पाहिजे ना. प्रेम, उत्कट प्रेम. आता ही प्रेमाची उत्कटता ही साधायची कशी, ईश्वरावरती प्रेम करणं हे साधायचं कसं, कसं काय हे आपल्या आचरणामध्ये आणायचं. कारण पहा, विचार केला तर आपण आपल्यावरती इतके प्रेम करतो की आपल्यापेक्षा जो परका त्या माणसाबद्दल आपल्याला ते प्रेम वाटत नाही. मग आता साधं माणसाबद्दल जर वाटत नाही, आपल्या मुलाबद्दल वाटतं, शेजाऱ्याच्या मुलाबद्दल वाटत नाही. बघा विचार करून, म्हणजे ज्या माणसाला आपण प्रत्यक्षात बघतोय त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रेम वाटत नाही. ह्याची पण एक गोष्ट जरा आठवत आहेत गोष्टी तर सांगते. एक गोष्ट सांगते. एक साधू होते, ते एका ठिकाणी आणि त्यांचं खूप नावलौकिक होता की त्यांच्याकडे आपण मागू ते प्राप्त होतं. तर ते जिथे असायचे तिथे एक स्त्री, जिला स्वतःला मूल नव्हतं, ती स्त्री त्या साधूंकडे गेली आणि साधूंना विनंती केली, पाया पडली आणि म्हणाली, मला अपत्य प्राप्ती व्हावी, तुम्ही मला आशीर्वाद द्या, मला तुम्ही म्हणाल ते मी करेन. तर ते म्हणाले की असं, बरं मी जरा नंतर तुझ्याशी बोलतो, तू तिथे बाहेर जो पार आहे ना त्या पारावरती थोडा वेळ बस, मग नंतर मी तुला बोलवून घेते. ती बसली पारावरती. बराच वेळ गेला, भूक लागली. तिथे चणे नाणेवाला होता, तर तिला वाटलं थोडे चणे घ्यावे, खावे थोडेसे, म्हणून तिने विकत घेतले, फुटाणे विकत घेतले आणि खात होती आपली. तर तिथे पाराच्या तिथे गावातली मुलं खेळत होती. तर ती मुलं, त्या मुलांनी पाहिलं ही बाई खाते, फुटाणे खाते. तर ते आले आणि म्हणाले, मावशी आम्हाला द्या ना थोडेसे, चल जा, इथे येऊ नका, मला त्रास देऊ नका. त्यांना ढकलून दिलं तिथून. एकही फुटाणा नाही, आपण आपली खाते फुटाणे.
थोड्या वेळाने साधूंनी तिला बोलवलं आणि ते म्हणाले, बरं काय पुन्हा एकदा मला सांग. नाही म्हणाली, मला मूल व्हावं अशी फार इच्छा आहे. तेव्हा साधू महाराज म्हणाले, त्या मुलाने 4.5 फुटाणे मागितले तुझ्याकडे, ते तुला काढून देता आले नाहीत. एवढं सुद्धा मुलावर प्रेम न करणारी तू बाई, कशाला तुला मी अपत्य देऊ. नाही म्हणाली, माझ्याकडून हे काम होणार नाही. म्हणजे आपण इतके फक्त मी माझं ह्याच्या पलीकडे या वर्तुळाच्या ह्या इतकं मर्यादित संकुचित वर्तुळ करून टाकतो की त्याच्या पलीकडे आपण विचार करत नाही. तर ईश्वर जो कधी दिसतच नाही, आहे की नाही तेही माहिती नाही, अशा परिस्थितीत ईश्वरावरती उत्कट प्रेम करायचं कसं काय, म्हणजे कठीण आहे. आणि प्रेम ही काही असं काही आपण काहीतरी करून काही निर्माण होणारी वस्तू नाही आहे. प्रेम काय असं निर्माण करता येत नाही. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं हिंदीमध्ये, असं एक हे वचन आहे की प्रेम ही अशी ज्योत आहे जो लगाए न लगे, बुझाए न बुझे. आहे ना, हिंदीमध्ये कुठे ऐकलं असेल, लगाए न लगे. असं काही लावली ज्योत म्हणून ती पेटणार आहे असं नाही आहे. अशी प्रेम ही ज्योत आहे की लगाए न लगे, बुझाए न बुझे. एकदा प्रेम वाटलं की ते प्रेम अखंड असतं, निरंतर असतं. तर असं हे प्रेम ईश्वराबद्दल निर्माण होणं हे जरा कठीण आहे. आणि म्हणून पहा, लक्षात घ्या की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या या अध्यात्मामध्ये किंवा धार्मिक जीवनामध्ये काही ज्या परंपरा निर्माण झाल्या त्या का झाल्या, किंवा काही संतांनी केलेले उद्देश का केलेले आहेत, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. की हे प्रेम, ईश्वराबद्दलचं प्रेम हे काही सहजासहजी निर्माण करणं आपल्या नियंत्रणातली बाब नाही आहे ना. मग म्हणून संत असं म्हणतात की नसे नका तुमच्या मनात, मनी नसे तरी नसो, वाचे तरी असो. संतांनी म्हणून म्हटलंय, मनी नसे तरी नसो, वाचे तरी असो. वाचेने तरी नाम तरी घ्या, नाम तरी घ्या. नामस्मरण ही जी संतांकडून सांगितली गेलेली आपल्याला जो एक उपदेश आहे तो म्हणून आलेला आहे की ईश्वराचं प्रेम असं सहज निर्माण होत नाही. म्हणून नामस्मरण, की ते स्मरण आहे, ते स्मरण आहे. म्हणजे ह्या शब्दामध्ये 2 कल्पना एकत्र आहेत बघा. नाम आहे आणि स्मरण आहे. नाम घ्यायचं आणि ईश्वराचं स्मरण करायचं, अशा 2 गोष्टी एकत्र आल्या. ही सुकृताची जोडी आहे. ह्याला म्हणतात सुकृताची जोडी. हा सुकृताची जोडी हा ह्याच्यामध्ये आलेला शब्द आहे. विठ्ठल बरोबा ते जर वाचाल तर त्याच्यामध्ये सुकृताची जोडी का म्हटलंय. ही सुकृताची जोडी आहे की नाम घ्यायचं आणि त्याच्यातून हळूहळू ते नाम घेता घेता त्या नामाची पण गोडी लागते आणि नामाच्या गोडीबरोबर त्या ईश्वराची पण गोडी निर्माण होते. ईश्वराचं स्मरण आपल्या मनामध्ये निर्माण होतं. ती कल्पना आहे. तर तिथे आम्ही खूप नामस्मरण करतो असं म्हणणारे खूप आहेत, पण त्या नामस्मरणामध्ये ईश्वर आपल्याला स्मरतो का, आपण त्याला स्मरतो का, आपल्याला ईश्वराचं कुठेतरी आतमध्ये अनुभव यायला लागतो का, ते नामस्मरण सिद्धीला जाणं आहे. तर नामस्मरण म्हणजे नुसतं नाव घेणं नाही. म्हणून मी मागे एकदा म्हटलं होतं की माझा केवळ ह्या गोष्टीवरती
भर नाही आहे किंवा मी केवळ ते तसं करत नाही. कारण जर आपल्या मनामध्ये स्मरण असेल ईश्वराचं तर नाव नाही घेतलं तरी सुद्धा ते स्मरण असलंच पाहिजे, असतंच. जसं आता आपण आपल्या मुलासाठी काहीतरी घरामध्ये काहीतरी जेवण बनवतो, त्यावेळेला त्याला हे आवडतं, हिला हे आवडतं, हे स्मरण आपल्या मनामध्ये असतं, त्याप्रमाणे आपण करतो. मग काय त्या मुलाचं नाव का त्या मुलीचं नाव सारखं आपल्या तोंडात असलं पाहिजे असं काही गरज नाही, स्मरण असतं. तर स्मरण हे जास्ती महत्त्वाचं आहे, नाम हे जास्ती महत्त्वाचं नाही. नामाकडून स्मरणाकडे जाणं हे महत्त्वाचं आहे. तर ते आपण लक्षात घ्यायचं आहे. तर असं म्हणून संतांनी हे सांगितलेलं आहे की नामस्मरण वगैरे हे ह्या रीती का सांगितल्या किंवा ह्या असा उपदेश का केला, त्याच्या मागची ही परिस्थिती आपण विचारात घेतली पाहिजे की आपण सहजपणे ईश्वरावरती अनन्य भक्ती करू शकत नाही ना. मग अशा मार्गाने जा ना, अशा मार्गाने जा. व्रत वैकल्यसुद्धा म्हणून करायची आहेत, पूजा अर्चासुद्धा म्हणून करायची. पूजा केली की संपलं असं नाही. इथे पूजा करायची लगेच तिथे मी कुठेतरी एकांच्या घरी राहिले होते, तिथे त्यांच्या काय टेप रेकॉर्डर काय होतं माहीत नाही मला, आधी गायत्री मंत्राचं बऱ्याच वेळेला उच्चारण व्हायचं आणि ते थांबवलं की लगेच विविध भारती म्हणजे किती दोन तफावत आहे बघा. म्हणजे आपण त्या ह्याच्यामध्ये राहतच नाही, तर तिथे स्थिर व्हायचं, त्या ठिकाणी आपल्याला स्थिर व्हायचं आहे. म्हणून ह्या सगळ्या हे जे उपदेश केलेले आहेत त्याच्या मागचे कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मनमया ह्याचा अर्थ सांगताना मी जरा थोडं जास्त विवेचन केलं. आणि मग असं हे कोण मनमय होतात, माझ्या आश्रयाला कोण येतात हे सांगताना आणखी एक शब्द, जसं वितराग भय क्रोधा म्हटलंय ना, तसा पुढे आणखी एक शब्द वापरला आहे, बहवो ज्ञान तपसा पूता असा शब्द आहे. पहा गीतेतला श्लोक पाहताय ना तुम्ही, बहवो ज्ञान तपसा पूता. पूता याचा अर्थ पवित्र होणं, म्हणजे खूप खूप ज्ञान तपानी, ज्ञान तप करून जो पवित्र झालेला असतो. ज्ञान तप, तप ह्याचा अर्थही मी गेल्या वेळेला सांगितला आणि फार सुंदर आहे तो अर्थ. तो तप ह्याचा अर्थ केवळ काहीतरी भगव्या छटा घालून कुठेतरी बसून राहणं म्हणजे तप नाही आहे. तप ह्याचा अर्थ कुठल्याही क्षेत्रामध्ये कितीही कष्ट पडत आपले प्रयत्न निरंतर चालू ठेवणं म्हणजे तप असतं. मग त्याला अपयशमध्ये आलं तरी सुद्धा प्रयत्न पुढे चालू ठेवायचे, कितीही कष्ट पडले तरी प्रयत्न सोडायचे नाहीत, ते तप असतं. तर असं ज्ञान मिळवायचं, बहवो ज्ञान, खूप ज्ञान मिळवायचं, खूप ज्ञान. खूप ह्याचा अर्थ की पूर्ण भगवंत ईश्वराचं आपल्या आत्म्याचं पूर्ण ज्ञान, बहवो ज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान मिळवायचं. त्याच्यासाठी तप जे करतात असे जे असतात, ज्ञान तपसा पूता, त्या ज्ञान तपानी पवित्र झालेले, ज्ञान तपानी पवित्र झालेले असे जे असतात ते पुढे आधी मनमया म्हटले, आता इथे मद्भाव आगतः असं आहे. मद्भाव तो मागतः असला तरी त्याचं नीट अव्यय लक्षात घ्या. मद्भावम आगतः, मद्भाव माझा जो भाव आहे त्याला ते येतं. म्हणजे भाव याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. माझं जे स्वरूप आहे, माझ्या स्वरूपात माझी जशी कर्म आहे, माझं जसं जीवन आहे, मद्भावम आगतः. आणि जास्त योग्य अर्थ ह्याचा
म्हणजे असा की तुम्हाला मी सांगितलंय, मला वाटतं गेल्या तासाला किंवा त्याच्या आधी कधी सांगितलं असेल, ईश्वराची प्रकृती आणि आपली प्रकृती हे दोन भिन्न आहे. सांगितलं होतं ना, आठवत आहे? आपली प्रकृती ही कनिष्ठ प्रकृती आहे. अपरा प्रकृतीमध्ये आपण वावरतो, अपरा प्रकृतीमध्ये आपण वावरतो. अपरा प्रकृती सगळ्या प्रकारचे, अनेक प्रकारचे विकार आपल्यामध्ये असतात, अनेक प्रकारचे दोष, अज्ञान, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे सगळं असं नुसतं भरलेलं असतं. ही आपली प्रकृती असते, ही कनिष्ठ प्रकृती, ही अपरा प्रकृती. आणि ईश्वराची प्रकृती ही परा प्रकृती, जी त्रिगुणात्मक नाहीये. आपली प्रकृती त्रिगुणात्मक आहे, ईश्वराची प्रकृती त्रिगुणात्मक नाही. सत्व, रज, तम या सगळ्याच्या पलीकडे तो आहे, म्हणून तो गुणातीत आहे. तो गुणातीत आहे. ईश्वर हा गुणातीत आहे. त्याला निर्गुण आपण जे म्हणतो ते त्या अर्थी असतं. गुणातीत, निर्गुण आहे तो. हे कुठलेही विकार त्याच्यामध्ये नाही. तर असं, अशी जी त्याची, म्हणजे अशी जी ईश्वरी प्रकृती, अशी जी परा प्रकृती, ती आपली प्रकृती होणं म्हणजे मद्भावम आगतः, हा खरा आहे. ईश्वराची प्रकृती ही आपली प्रकृती होणं म्हणजे आपण इतक्या, ज्याला मी आरोहण शब्द वापरला होता, आठवतं ना? आपलं आरोहण, आपली उन्नती इतकी साधली पाहिजे की आपण ह्या कनिष्ठ प्रकृतीतून बाहेर पडून परा प्रकृतीमध्ये, ईश्वरी प्रकृतीमध्ये आपण गेलो पाहिजे. म्हणजेच आपण त्याच्या सारखे झालो पाहिजे. साधर्म्य मुक्ती आहे ही. आपण जोडलो जातो त्याच्याशी, म्हणून त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. सायुज्य मुक्ती म्हणतात. अशा प्रकारची ही मुक्ती आहे. तर मद्भावम आगतः हा शब्दही अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हे या 10व्या श्लोकातले हे सगळे महत्त्वाचे शब्द मुद्दाम मी घेतले की आता पहा, ह्यातून राहिलेल्या ज्या पुढच्या ओव्या आहेत त्याचा अर्थ मला सांगण्याची पण गरज पडणार नाही आहे, इतकं तुम्हाला ते समजणार आहे. की पहा, ते मद्भावा सहजे आले. हां, पुढची ओवी 63वी, तोपर्यंत आपण घेतल्या. तीर्थ रूप इथपर्यंत आपण आलो होतो. तर आता 63वी ओवी जी आहे त्याच्यामध्ये ते मद्भावा सहजे आले. आता अर्थ कळला ना? कारण मद्भावम आगतः याचा अर्थ आपण पाहिला. ते मद्भावा सहजे आले. आता पहा, आणखीन स्पष्ट केलंय की मी तेची ते होऊनी ठेले. मीच्या नंतर एक स्वल्पविराम, त्यामध्ये अर्थ छान लागतो. पुन्हा वाचाल त्यावेळेला अर्थ स्पष्ट होत जाईल की मी, जो मी आहे ना, तेची ते होऊनी ठेले. मी जो आहे तेच ते झाले. तत्त्वम असी असा जर म्हटलं जातं, तत् म्हणजे ते जे ईश्वर तत्व आहे, परमात्मा तत्व आहे. त्वम म्हणजे तू, असी तू, तेच परमात्मा तत्व आहे. ते तत्, ते मी, तेची ते होऊनी ठेले. ते झाले, मीच होऊन गेले, मीच होऊन गेले. जे मज तया उरले पदर नाही. पदर ह्याचा अर्थ आडपडदा. आडपडदा, काही त्यांच्या आणि माझ्यामध्ये काही आडपडदा राहिलाच नाही. ते मीच होऊन गेले. म्हणजे आता काही आमच्यामध्ये भेदच नाही. आडपडदाचा अर्थ भेद, काही भेदच नाही. आडपडदा, मी जे मज तया उरले
पदर नाही, म्हणजे माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आता काही आडपडदाच उरत नाही. जोपर्यंत ते कनिष्ठ प्रकृतीमध्ये होते तोपर्यंत तो पडदा होता, तो पदर होता. आता आडपडदा काही राहिलेला नाही. आता मधली एक विसोडते 65वी घेते. तैसे यमनियमी कडसले. आता ह्याचे अर्थ मला वाटतं सगळे तुम्हाला लागले पाहिजे. यम नियम ह्याचाही अर्थ मी आधी सांगितलेला आहे की आपल्या शरीरावरचं नियंत्रण म्हणजे इंद्रियांवरचं नियंत्रण आणि मनावरचं नियंत्रण. यम नियम, यम नियम म्हणजे इंद्रियांवरचं नियंत्रण आणि मनावरचं नियंत्रण. तर तैसे यम नियमी कडसले म्हटलंय, म्हणजे या यमनियमाच्या परीक्षेतून ते उतरले कडसले. कडसले हा शब्द पहा, आपण लोणी कढवतो, गाळ खाली बसतो, तूप वेगळं होतं, ते त्या अर्थीच आहे हा कडसले, की सगळं यमनियमाने ते इतके आता शुद्ध झाले. शुद्ध तूप आपल्याला मिळतं, साजूक तूप आपल्याला मिळतं आणि सगळा गाळ खाली बसतो. तर यमनियमाच्या परीक्षेला ते उतरले, म्हणजे ते म्हणून त्या कडसले शब्द वापरलाय. जे तपोज्ञानी चोखाळले. चोखाळले याचा अर्थ शुद्ध झाले. ज्ञान तपानी जे शुद्ध झाले. चोखाळले, चोखाळ म्हणजे शुद्ध. चोख सोनं म्हणतो ना आपण, चोख सोनं, त्यावरूनच आलेलं शब्द चोखाळले. जे ज्ञान तपानी जे शुद्ध झालेले आहेत. अशी जी माणसं मी तेची ते जाहले एथ संशयो कायसा. सोपं आहे ना, की आता संशय काय राहिला की मी आणि ते एकच होऊन गेलो. आता पुढे जातोय आपण 11व्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहतोय. आता त्या पाहण्याच्या आधी एक गोष्ट सांगते की त्या ओव्या पाहण्याच्या आधी ह्या 11व्या श्लोकातला पण काही एक भाग मी स्पष्ट करणार आहे, पण त्याच्याही आधी मी एक सांगते की ह्या 11व्या श्लोकाची पार्श्वभूमी काय आहे. की ती अशी, म्हणजे आपल्याला तो समजण्यासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता हे इतके शुद्ध झालेले जे आहेत की जे मीच होऊन गेले आहेत, इतकी शुद्धता त्यांना आली आहे, इतकं आरोहण त्यांचं झालेलं आहे. अशी माणसं ज्या वेळेला असतात, असे माझे अनन्य भक्त ज्या वेळेला असतात, त्यावेळेला मी त्यांच्याशी कसा असतो हे पुढे भगवंत सांगतात. ते माझ्याशी जेव्हा असे असतात तेव्हा मी त्यांच्याशी कसा असतो. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगताना इतरांबद्दलही पुढे भगवंत सांगतात की जे माझ्याशी जसे त्यांच्याशी मी तसा. साधं सूत्र आहे, जे माझ्याशी जसे त्यांच्याशी मी तसा. हे या पुढच्या श्लोकाचं आणि ओव्यांचं सूत्र आहे की आता इतके जे अनन्य भक्ती करणारे आहेत, माझ्याशी एकजीव होऊन गेलेले आहेत, त्यांच्याशी मी कसा असतो आणि बाकीचे जे आहेत ते जसे त्यांच्याशी मी पण कसा असतो हे आता पुढे सांगतायत. आणि ते सांगताना बघा या 11व्या श्लोकामध्ये पहिला जो भाग आहे किती स्पष्ट त्याचा अर्थ आहे बघा. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम. किती सहज आपल्याला कळण्यासारखं आहे. म्हणजे काही वेळेला असं गीतेतले श्लोक संस्कृतमध्ये आहेत, आपल्याला कळणार कसे असं वाटतं ना. आपण थोडं नीट अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न केला, इतके सुंदर अर्थ लागतात. आणि हे कळलं ना की ओव्यातच आपल्याला स्पष्ट कराव्याच लागत नाही. फक्त जिथे मध्ये कुठे काही वेगळे शब्द असतात
तेवढेच आपण पाहिले की झालं. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. म्हणजे जे माझी जशी भक्ती करतात त्यांची मी तशीच भक्ती करतो. जरा फोन बंद ठेवायची आठवण ठेवा. जे माझ्यावर जसं प्रेम करतात, भक्ती याचा अर्थ प्रेम. भक्ती म्हणजे प्रेम. भजन शब्द आहे ना तिथे, भजाम्यहम असं म्हटलंय ना. तर भजन करणं म्हणजे काय, टाळ कुठनं नव्हे. भजन करणं याचा अर्थ प्रेम करणं. जे माझ्यावर जसं प्रेम करतात त्यांच्यावर मी तसंच प्रेम करतो. जे माझी जशी भक्ती करतात त्यांच्यावर मी तशी म्हणजे ईश्वर भक्तावर भक्ती करतो. केवढी सुंदर कल्पना आहे बा. म्हणजे हे एकेरी वाहतूक नाही आहे, दुहेरी वाहतूक आहे. आपण जसे असतो तसा ईश्वर आपल्याशी असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा श्लोक आणि ह्या पुढच्या ओव्या अतिशय महत्त्वाचे आहे. जसं मी सांगते हे आपण कायम लक्षात ठेवायचे की आपल्या ज्या भक्तीच्या सगळ्या कल्पना आहेत त्या सगळ्या आपण थोड्या चाचपून पाहायच्या आहेत. त्याचं थोडंसं आपल्या मनामध्ये विश्लेषण करायचं आहे की आपण काय करतोय, योग्य मार्गाला आहोत का नाही आहे. ते आता इथे पहा कसं दिसतं. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. माझ्याशी जो जसा त्याच्याशी मी तसाच, असं भगवंत सांगतायत. ओव्या बघूया. एरवी तरी पाही जे जैसे माझा ठाई माझ्या ठाई भजती. इथपर्यंत ते सरळ घ्या. जे जैसे माझ्या ठाई भजती, तिथे कॉमा द्या. तया मी ही तैसाची भजे. आलं ना लक्षात. वरचा श्लोक पाहिल्यावर आता काहीच कठीण नाही. मी तसाच त्यांना भजतो. देखे पुढे आता हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वर आपल्याला काही सांगता आहेत भगवंताच्या तोंडी. त्यांनी काही भाग घातलेला आहे तो असा की काय म्हणतात भगवंत, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझ्या ठाई. म्हणजे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझ्या ठाई. हे संबंध एकत्र आहे. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझ्या ठाई. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की सगळी माणसं, संपूर्ण मनुष्य जात म्हटलंय, सगळी माणसं ही स्वभावतः म्हणजे स्वाभाविकपणे, निसर्गतः, ज्याला आपण एक दुसरा शब्द म्हणू शकतो, स्वाभाविकपणे त्यांचा स्वभाव, मूळ स्वभाव असतो तसा. मूळ स्वभाव त्यांचा कसा असतो तर ते भजनशील जाहले असे माझ्या ठाई. म्हणजे माझ्यावरती ते प्रेम करतात. हे स्वभावतः माणसाची प्रवृत्ती असते असं म्हटलंय. हा, स्वभावतः माणसाची प्रवृत्ती असते. भजनशील असतात म्हणजे देवावरती प्रेम करतात. अगदी रानटी लोकांमध्ये आपण गेलो, आणि मी स्वतः गेलेली आहे कारण मी सोशॉलॉजी शिकवत असे अनेक वर्ष, तर त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन अनेक जंगलांमध्ये आणि रानटी लोकांमध्ये, आदिवासी लोकांमध्ये मी खूप फिरलेली आहे. अगदी दगडाला पूजणारे ते तिथपासून ते निराकार निर्गुण देवाची, ईश्वराची उपासना करणारे इथपर्यंत सगळे आपण पाहिले. तरी आतमध्ये कुठेतरी एक ही ईश्वरावर प्रेम करण्याची एक
वृत्ती माणसामध्ये असते असते. पण मग काय होतं, म्हणजे माझ्यावरती म्हणजे निर्गुण निराकार असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे त्यांना, की निर्गुण निराकार ईश्वरावरती सुद्धा भक्ती करण्याची अशी ही स्वभावतः प्रवृत्ती माणसामध्ये असते. पुढे काय म्हटलंय, परी. पण काय होतं, ज्ञाने विण नाशिले. हा बघा पुढचं फार सुंदर आहे. ज्ञाने विण नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व. म्हणजे काय, परिज्ञा. मी ह्या थोड्या ओव्या 3 ओव्या 3 ओव्या आधी वाचते, तुम्हाला अर्थ लागतो का बघा. परिज्ञाने विण नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व. म्हणून अभेदी भेदू देखती यया अनाम्या नामे ठेवती किंवा नाम ठेवती. देवी देवो म्हणती अचर्चाते. जय सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम. मतिवशे संभ्रम विवंचती. काही लक्षात आलं की सुंदर भाग आहे हा ज्ञानेश्वरीतला, की ज्ञाने विण नाशिले म्हणजे खरं ज्ञान नाही, ईश्वराच्या स्वरूपाचं नाही, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचं नाही, मी कोण आहे ह्याचं ज्ञान नाही. ह्या सगळ्या ज्ञानाविना ते नाशिले म्हटले. नाशिले म्हणजे जी आधी जे म्हटलेलं ना, की भजनशील असण्याची प्रवृत्ती सगळ्यांमध्ये असते, पण ती प्रवृत्ती विकृत होते. नाशिले याचा अर्थ तो आहे. नाशिले याचा अर्थ तो आहे. नाचतात ज्ञानाविण त्यांचा त्या प्रवृत्तीचा नाश होतो. म्हणजे ती प्रवृत्ती खूप फार महत्वाचा भाग आहे हा, आणि नीट समजावून घ्या की ज्ञानाविण नाशिले म्हणजे ही जी भजन माझ्यावरती प्रेम करण्याची ही जी मूळ प्रवृत्ती असते, ही प्रवृत्ती विकृत होते. विकृत शब्द वापरते मी, नाशिलेला मी हा शब्द वापरते. ती विकृत होते. आता विकृत होते म्हणजे काय हे आता आपल्याला पुढे समजेल, की जे बुद्धी भेदासी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व. म्हणजे काय विकृत काय झालं, की जो मी एक आहे, एक ईश्वर आहे, तो त्याला अनेक ईश्वरांचं म्हणजे हा शंकर, हा विष्णू, हा देव, ही देवी, हे सगळं 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 जे काही, हा गणपती, ही पार्वती, हे सगळं जे काही अनेकत्व जे आलं ना, मला एकाला म्हणजे एकावरती भजन, एकावरती प्रेम करायच्या ऐवजी हे अनेकत्व विचारामध्ये आलं. ती विकृती आहे, ती विकृती म्हटलंय. अनेकत्व स्वतःला ह्या गोष्टी मी जे सांगते ते स्वतःच्या मनाशी विचार करून पहा की आपण काय करतो, त्याचा आपण नीट विचार करावा. यासाठी या ओव्या आहेत, लक्षात घ्या की बुद्धी भेदासी आले म्हणजे त्यांची बुद्धी भेद करायला लागली, आणि म्हणून त्यांनी कल्पिले अनेकत्व. अनेक देव असं म्हणतात. हिंदू धर्म हा बहु ईश्वर मानणारा आहे, अनेक ईश्वर मानणारा हिंदू धर्म आहे, असं हिंदू धर्माबद्दल सर्वत्र मानलं जातं. अगदी लेखी ग्रंथांमध्ये इंग्लिश अनेक पुस्तकं वाचली आहेत ह्यावरती मी, आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट
अगदी अनेक संशोधकांनी म्हटलेलं आहे की हिंदू धर्म हा अनेक देव मानणारा असा धर्म आहे आणि ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, म्हणजे ज्यू धर्म, जुडायझम हे एक देव मानणारे आहेत. हे भेद केले जातात. पण नीट लक्षात घ्या की आपला धर्मसुद्धा एकच ईश्वर मानणारा आहे. हे बुद्धिभेद आपण मानवांनी केलेले ही विकृती आहे. अनेकत्व ही विकृती आहे. ही केवढी महत्वाच्या हे विचार सांगितले आहेत. हे अगदी नीट लक्षात घ्या की ही सगळी, म्हणून त्याला विकृती म्हटलंय. म्हणून ते म्हणतात ज्ञानेश्वर, ज्ञाने विन नाशिले म्हटलंय. ते काय नाश झाला तो हा नाश झाला. ज्ञान नाही, योग्य तऱ्हेचं ज्ञान नाही. आणि म्हणून आपण अनेक देवांना मानू लागलो. आणि मग पुढे काय म्हटलंय, म्हणून अभेदी भेदू देखती. मी म्हणजे ते भगवंत असं म्हणतात, मी अभेदी आहे, माझा भेद करता येत नाही, मी एकच आहे, माझ्यामध्ये भेद होऊ शकत नाही. आता एका माणसामध्ये आपण काय भेद करणार, तसं एका ईश्वरामध्ये काय भेद करणार. म्हणजे मी खरं म्हणजे अभेदी आहे. पण त्या अभेदी माझ्यामध्ये ही माणसं भेदू देखती, भेद करायला लागले. पुढे तसंच आहे पहा, किती प्रत्येक शब्दामध्ये किती सुंदर गोष्टी सांगितल्या. यया अनाम्या नामे ठेवती, यया अनाम्या नामे ठेवती. म्हणजे ज्याला काही नावच नाही खरं म्हणजे काय. आता ब्रह्मविष्णूला आपण म्हणतो, हे काय त्यांनी म्हटलं. आपली एक जशी एक काहीतरी असतं की आपल्या नावाने आपली एक ID असते. जसं काही ब्रह्म म्हणतं का की ही माझी ID, मला ब्रह्म म्हणा, असं काही कधी ईश्वराने म्हटलंय. तुम्ही मला काही म्हणा, असं तुम्ही गॉड म्हणा, तुम्ही अल्लाह म्हणा, तुम्ही ईश्वर म्हणा, तुम्ही ओंकार रूप म्हणा, काय वाटेल ते म्हणा. पण म्हणजे ही अनेक जी नावं ठेवली आपण, हा शंकर, हा गणपती, ही पार्वती वगैरे वगैरे, ही जी सगळी अनाम्याला आपण नावं ठेवली. म्हणजे भेद आपण कसे करत गेलो. आणि ह्याचं ईश्वर कसा एक, ह्याचं एक सुंदर उदाहरण सांगते. नरहरी सोनार म्हणून एक संत होऊन गेले पंढरपुरातले, नरहरी सोनार. हे नरहरी सोनार जे होते ते सोन्याच्या सुंदर सुंदर वस्तू बनवायचे. पण ते अत्यंत शिवभक्त होते, अत्यंत शिवभक्त, अगदी तीव्र शिवभक्ती. आणि म्हणून पंढरपुरामध्येच राहत असूनही कधीही विठ्ठलाच्या देवळामध्ये ते गेले नाही, विठ्ठलाचं दर्शन त्यांनी घेतलं नाही. कारण विठ्ठल हा विष्णू, तर विष्णूचं दर्शन मी घेणार नाही, कारण विष्णूला मी मानत नाही, मी फक्त शंकराला मानते. म्हणून ते कधीही गेले नाही त्या देवळामध्ये. पण पंढरपूरला त्या काळामध्ये काही भक्त यायचे की ज्यांना काही दागिने घडवून विठ्ठलाला अर्पण करायचे असायचे. तर आता विठ्ठलाला ते व्हावेत म्हणून ते हा चांगल्यापैकी अत्यंत कौशल्यवान असं सोनार म्हणून ह्याच्याकडे यायचे आणि त्याला सांगायचे की बाबा असं असं काय गळ्यातली साखळी करून दे, हातातले करून दे, पायातले चोडे करून, काय जे काय असेल ते सांगत. आणि हा अत्यंत सुंदर सोन्याच्या वस्तू त्यांना बनवून द्यायचा. एकदा असाच एक भक्त त्याच्याकडे आला आणि त्या भक्ताला विठ्ठलाच्या मूर्तीला सोन्याचा करदोटा कमरेभोवती घालायची सोन्याची साखळी बनवून पाहिजे. तर तो आला ह्याच्याकडे नरहरी सोनाराकडे आणि सांगितलं की मला असं असं बनवून द्या. तर
त्यांनी काय म्हटलं की करदोटा ही अशी आहे वस्तू चीज की ते असं घसरलं नाही पाहिजे किंवा फार घट्ट नाही झालं पाहिजे, तर तू माप घेऊन ये. तू बरोबर माप मला आणून दिलं ना की तुला अगदी उत्कृष्ट मी करदोटा बनवून देतो. तर त्यांनी बरोबर अगदी माप आणलं. ते माप आणलं तर ह्यानी त्याप्रमाणे ती वस्तू बनवली. त्यांनी नेऊन अर्पण केली आणि ज्या वेळेला हे घालायला गेला त्यावेळेला ती अगदी सैल झाली आणि ओघळून खाली पडली. तो पुन्हा नरहरी सोनाराकडे आला आणि म्हणाला की तुम्ही नाही बरोबर बनवलं, मी तुम्हाला माप देऊन सुद्धा. तो म्हणाला की सोनार म्हणाले की शक्यच नाही, जे माप तू दिलं त्याप्रमाणे हे बघ आहे की नाही मोजून दाखवलं. पण विठ्ठलाच्या मूर्तीला तो काही करदोटा बसला नाही. तर ते म्हणाले तुझ्या माप घेण्यामध्ये काहीतरी चुकलं असेल, तू पुन्हा माप घेऊन ये. हा पुन्हा गेला, पुन्हा माप घेऊन आला, पुन्हा याने नवीन करदोटा बनवून दिला. तो घालायला गेला तर तो भयंकर घट्ट झाला, शिरेच ना मूर्तीच्या. तर तो परत गेला. तो म्हणाला तुम्हाला बनवता येत नाही, हे काही बरोबर होत नाही. असं करा ना, तुम्ही चला माझ्याबरोबर माप घ्या आणि हे करा. तर ते म्हणाले मी काही त्या मंदिरामध्ये येणं शक्य नाही, मी शिवभक्त आहे. तर तो म्हणाला आहे बघा माझ्यासाठी तुम्ही एकच करा, मी तुमचे डोळे बांधतो, तुम्ही काही मूर्तीचं दर्शन घेऊ नका, तुम्ही या, मी तुमचा हात कमरेला लावतो तिथे विठ्ठलाच्या आणि तुम्ही माप घ्या आणि मी त्याप्रमाणे मला बघून. नरहरी सोनार म्हणजे कथा वाचलेली आहे म्हणून सांगते. नरहरी सोनार देवळामध्ये गेले डोळे बांधून आणि माप घेतलं. माप घ्यायला म्हणून त्याने हात लावला विठ्ठलाच्या मूर्तीला, तर शिवाच्या पिंडीचा स्पर्श त्यांना जाणवला. त्यांना वाटलं की आपल्या मनात काहीतरी आहे. पुन्हा एकदा हात लावला, पुन्हा तेच. मग त्यांनी एकदम डोळे उघडले तर समोर विठ्ठलाची मूर्ती. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वेगळं काही नाही, दोन्ही एकच आहे. शंकराची पिंड काय, शंकर काय आणि विठ्ठलाची मूर्ती काय, विष्णू काय, हे दोन्ही एकच आहे. म्हणजे ह्या कथेतलं तथ्य आपण लक्षात घ्यायचं की आपण हे जे हा शंकर हा विष्णू हे जे भेद करतो ते भेद कितपत बरोबर आहे ते आपण म्हणजे ही नावं ठेवणं, म्हणजे नावं म्हणजे त्या नावाने त्यांचा उच्चार करणं आणि त्यासाठी वेगवेगळ्या पूजा की शंकराला हे आवडतं, विष्णूला हे आवडतं वगैरे वगैरे. मग सगळ्या गोष्टी वाढत जातात. तर आपला आपण विचार करावा. पुढे म्हटलंय देवी देव म्हणते, देवी देव, ही देवी आहे, तो देव आहे. हा सुद्धा भेदच झाला ना. देवी म्हणजे स्त्री, देव म्हणजे पुरुष, हाही भेद झाला. स्त्री पुरुष भेद देवामध्ये याची एकच आहे. सप्तशतीची पाठ करतात ना, सप्तशतीचा, सप्तशतीच्या पाठाची एक कथा आहे. सप्तशतीचा पाठ करणारे असे काही जण जमून करत होते पाठ. तर त्यापैकी एक होता तो पाठ म्हणत असताना नमस्तस्मै नमस्तस्मै असं म्हणत होता. तर त्याच्या शेजारी दुसरा बसला होता, तोही पाठ करत होता सप्तशतीचा. तर तो काय म्हणाला की अरे तू देवीची उपासना करतोयस, देवीला नमस्कार करतोयस, तर देवीला म्हणताना नमस्तस्यै म्हणायचं असतं. हा तुला माहिती नाही म्हणून मी तुला सांगतो. तर तो म्हणाला की हो का, बरं. म्हणून तो त्याच्यापुढे नमस्तस्यै म्हणते. तर त्या गोष्टीमध्ये असं आहे की त्या रात्री ज्यांनी हे सांगितलं की तू नमस्तस्यै म्हण, हे ज्यांनी सांगितलं त्याच्या स्वप्नामध्ये देवी आली आणि त्या सप्तशतीने त्याला सांगितलं की
अरे बाबा, पुरुष हे माझं रूप नाही हे तुला कोणी सांगितलं? पुरुष हेही माझंच रूप, स्त्री हेही माझंच रूप. त्यामुळे त्याला जसं म्हणायचं तसं म्हणू दे, तू त्याला सुधारायला जाऊ. तर हे देवी आणि देव हे भेद सुद्धा कसे असतात आपल्यामध्ये, या सगळ्या प्रथा, या सगळ्या चालीरीती कशा वाढत गेल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ते हे देवी देवो म्हणती अचर्चा ते म्हटलंय. म्हणजे ज्याची खरं म्हणजे चर्चाच करणं शक्य नाही, तो चर्चा करण्याचा विषय नाही आहे. तुम्ही चर्चा त्याची करूच शकत नाही, असा ईश्वर आहे तो. तो निराकार आहे, निर्गुण आहे. तुम्ही काय त्याचं वर्णन करणार? वेद सुद्धा थकले, नेती नेती म्हणाले ते वेद थकले, ते तुम्ही काय म्हणणार त्याचं वर्णन करणार? तर असं अचर्चा ते म्हणून घातलंय तो शब्द, की ज्याची चर्चाच होऊ शकत नाही त्याला तुम्ही ही अशी नावं ठेवता आणि त्याचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करता. आणि नुसतं वेगवेगळ्या प्रकारे नाही, पुढे पहा, जै सर्वत्र सदा सम. जो सर्वत्र सदा सम आहे तेथ विभाग अधमोत्तम. अधमोत्तम म्हणजे हा उच्च देव, हा कनिष्ठ देव. आपल्यामध्ये शैव वैष्णव हा वाद तर काही काळापूर्वी इतका होता, आता आपण त्यातून जरासं बाहेर पडतो, पण तरी सुद्धा आहे, नाही असं नाही, हा वाद अजूनही आहे. आणि मग जे शैव असतील ते वैष्णवांना नीच म्हणणार, जे वैष्णव असतील ते शैवांना नीच म्हणणार. अरे सगळं जर एकच आहे, सर्वत्र सदा सम असणारा जो ईश्वर, त्याला तुम्ही अधम उत्तम हे कुठे त्याचे सगळं ग्रेडेशन, त्याचं सगळं श्रेण्या त्याला देणं किती चुकीच्या गोष्टी आहेत हे आपण विचारात घ्यायचंय. तर हे पुढे काय म्हटलंय, मतीवशे संभ्रम विवंचिती. हा सगळा मती वशे म्हणजे ही सगळा बुद्धीमधला संभ्रम आहे. सगळ्या त्या किंवा उलट्या प्रकारे असं म्हणता येईल की संभ्रमामध्ये असलेल्या बुद्धीला तुम्ही वश होता आणि म्हणून हे भेद करता. मती वशे, वश म्हटलंय ना, तोही शब्द आपण लक्षात घेतला पाहिजे. तर संभ्रमामध्ये आहे बुद्धी, सरळ ज्ञान नाही झालेलं आहे, संभ्रमावस्थेमध्ये आहे. अशा बुद्धीला वश होऊन तुम्हीही अशा प्रकारे विवेचन सगळं करता, असले निराळे विचार मांडता. मग पुढे जाते. पुढच्या ओव्या घेते, 71व्या ओवी घेते. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. अर्थ कळला असेल सगळ्यांना. नाना हेतू प्रकारे, म्हणजे मनात अपेक्षा की मला हे पाहिजे, आता हे पाहिजे तर हे देणारे हा देव किंवा ही देवी ती ते देते, म्हणून मग त्या देवीला पूजायचं, त्या देवीला नवस करायचा. नाना हेतू प्रकारे असे निरनिराळे हेतू मनात ठेवून यथोचिते उपचारे, सगळे विधीपूर्वक सगळं पूजा अर्चा व्रत वैकल्य यज्ञ जे काय केले जातात ते सगळे अगदी विधीपूर्वक जे सांगितलंय त्याच्यामध्ये तसूभर सुद्धा फरक पडायला द्यायचा नाही, कुठून आपल्याकडून कमी नाही व्हायला पाहिजे, म्हणून सगळं यथोचित सगळं करायचं. यथोचित उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. अशा प्रकारे ही जी सगळी देवतांतर म्हणजे हे हा देव तो देव ही सगळे भेद जे केलेले त्या ह्या देवाला भजायचं त्या देवाला भजायचं, वेगवेगळ्या देवता मानायच्या आणि त्यांची उपासना करायची. तेथ
जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. खूप महत्वाचा विचार आहे, खूप महत्वाचा विचार आहे. श्लोकात सुद्धा अगदी शेवटचे 2 शब्द आहेत पहा 12व्या श्लोकामध्ये. सिद्धिर्भवती कर्मजा, सिद्धिर्भवती कर्मजा. त्याचं रूपांतर अशा प्रकारे केलेलं आहे की जे काय अपेक्षित आहे ते त्यांना मिळतं, पण ते कसं मिळतं, कधी मिळतं, तर ते जे काय मिळतं ना ते कर्मफळ निश्चित ओळखतू. ते त्यांच्या कर्माचं फळ असतं. त्या देवतेची विधिपूर्वक उपासना केली म्हणून मिळालेलं ते फळ नसतं, त्यांच्या कर्माचं ते फळ असतं. त्यांची कर्म, या जन्मातली मागची संचित कर्म आपण केवढी घेऊन आलेलो असतो, त्या सगळ्या कर्मांचं ते फळ असतं. त्यामुळे काही वेळेला ते आपण मागतो ते मिळतं, काही वेळेला ते मिळत नाही. थोडंच मिळतं, प्रत्येक वेळेला मागतो तसं आपल्याला मात्र वाटतं की मी हवं ते देवाकडे मागणार आणि देव हा सर्व शक्तिमान आहे, मला काहीही देऊ शकतो, मी विधिपूर्वक उपासना केली आहे. देव सर्व शक्तिमान आहे हे अगदी बरोबर आहे, पण तो देव किंवा तो ईश्वर हा सर्वज्ञही आहे, सर्वज्ञही आहे. तर तुम्हाला जाणतो, तुम्ही कुठल्या उद्देशाने त्याच्याकडे आलाय हे तो जाणतो. आणि म्हणून ते पहिल्यांदा जे सांगितलंय, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जे माझ्याकडे ज्यासाठी येतात त्यांच्यासाठी मी तसाच असतो. तर हे ते की होतं, काही वेळेला तुम्हाला फळही मिळतं, पण ते काही ईश्वराने फळ दिलं असा त्याचा ते, किंवा ती देवता फळ देते, हा देव फळ देतो असं काही नसतं. ते त्यांचं कर्मफळ असतं, कर्मफळ असतं. आणि ह्या ज्या कल्पना आहेत ना की ही देवता, हा देव अशा कारणासाठी इथे गेलं पाहिजे, आणि त्याच्यातून मग कल्पना, हे देवस्थान ना अगदी जागृत आहे ना कल्पना, हे देवस्थान अत्यंत जागृत आहे. मला माझ्या अगदी जवळच्या एका मैत्रिणीने एक प्रश्न विचारला होता की मला म्हणाली होती, अगं तू एवढं हे गीता ज्ञानेश्वरी सांगतेस वगैरे वगैरे, तर मला एक सांग की, म्हणजे माझ्या मनातली शंका म्हणून विचारते, हां तू राग मानू नको, पण बघ कसं शिर्डीला गेलो, तिरुपतीला गेलो की आपल्याला कसं, आपल्याला जे हवं आपल्याला आपण नवस केलेला असतो प्राप्त होतं, असं अनेकांचे अनुभव आहेत. तसे ज्ञानेश्वरी वाचून, गीता वाचून, आळंदीला जाऊन, पंढरपूरला जाऊन असं काही होतं का, मला तू सांग. काय उत्तर द्यायचं. माझी अगदी मैत्रीण होती, मला काही म्हणजे अर्थात मी कोणाकडेच असं कधी रागाने किंवा वाईट असं शक्यतो मी बोलत नाही, पण तिच्याकडे तर बोलणं अशक्य होतं. मी फक्त एवढं सांगितलं की म्हटलं नाही ग, म्हटलं गीता आणि ज्ञानेश्वरी ही जरा वेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत आणि आळंदी पंढरपूर ही सगळी अशा प्रकारची स्थानं आहेत की मागे एक मी गोष्ट सांगितली होती ना ती दासगडू महाराजांनी गोरट्याला पांडुरंगाचं मंदिर बांधलं एका वर्षी, आणि लगेच दुसऱ्या वर्षी ते म्हणाले की आपण या गोरट्याला शनीचं मंदिर बांधूया. तर अनंतराव आठवले त्यांचे खूप शिष्य, तर त्यांनी
त्यांना विचारलं की दादा असं का तुम्ही म्हणताय, आपण पांडुरंगाचे मंदिर बांधला तर शनीचं मंदिर कशाला पाहिजे इथे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे शनीचं मंदिर बांधलं ना की लोक आपल्या गावामध्ये येतील आणि मग आलोच आहोत ह्या गावामध्ये तर चला पांडुरंगाचे दर्शन. ही वृत्ती असते, कारण शनीची भीती वाटते, पांडुरंगाची कसली भीती. शनीची भीती वाटते, नको रे बाबा माझ्यावर कृपा कर, तुझ्यासाठी मी काय कर. आणि म्हणून त्या अनंतराव आठवलेंनी ज्या ठिकाणी ह्या हे दिलाय प्रसंग त्या ठिकाणी असं म्हटलंय की आज सुद्धा, म्हणजे अर्थात त्याला आता बराच काळ लोटला, पण त्यावेळेची गोष्ट आहे की ते म्हणतात की आज सुद्धा गोरट्याला अशी परिस्थिती आहे की शनीचं काय, शनी महात्म्याचा कुठला दिवस असतो त्यावेळेला तिथे 7-8 हजार नारळ फुटतात, पण एकादशीला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एक 5-10 नारळ फुटले तरी खूप झालं म्हणायचं. म्हणजे आपण फक्त मागायला किंवा त्या ईश्वराची कृपा, भीती नको बाबा तुझी, आम्ही तुझ्यासाठी वाटेल ते करतो, त्याच्यासाठीच फक्त आपण ईश्वराकडे जातो. ही किती वृत्ती आपल्यामध्ये आलेली आहे. आणि त्याच्यातून मग ही जागृत देवस्थान हे देवस्थान जागृत आहे. आता हे जागृत कसं होतं सांगा. देवस्थान जागृत होतं ह्याला काही म्हणजे काय, आता जागृत म्हणतात त्याचा अर्थ की तिथे केलेलं नवस पूर्ण आपल्याला प्राप्ती होते. आता हे कसं जागृत होतं ही जर आपण प्रक्रिया पाहिली ना तर ते असं जागृत होतं की काही एक पहिल्यांदा समजा एक 8-10 माणसं तिथे गेली, त्यातल्या एखाद्याचं मागितलेली गोष्ट पूर्ण झाली, तो आणखी 10 माणसांना सांगतो, मग दुसऱ्या वेळेला आणखी मग 20-25 माणसं जातात, मग हळूहळू 100 जातात, हजारो जातात. आज तिरुपतीला बघा काय हा म्हणजे आहे ना, हेच आहे. आता ही आपली प्रवृत्ती की फक्त मागण्यासाठी आणि मग ह्या देवस्थानाला जागृत म्हणायचं, बाकी सगळे झोपलेले देव. काय 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 घडत असतं. तर असं हे ह्या ठिकाणी म्हटलंय की जे काही त्यांना मिळतं ना, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू, हे त्यांच्या कर्माचं फळ असतं, त्यांनी केलेल्या कर्माचं. देवालाही माहिती असतं की काय प्रकारचा हा माणूस आहे, कशी कर्म तो करतोय, पूर्वजन्मातली त्याची कर्म कशी आहेत, त्यानुसार फळ मिळत असतं. तर फळ जे आहे ते कर्माचं फळ आहे. बघा या ठिकाणी कर्माकडे कसे आता वळताय, कारण हा कर्मयोग आहे, आपण कर्मयोग शिकतोय. आता कर्माकडे कसे वळतायत बघा, हे आपण नीट लक्षात घ्यायचं. हे कर्मफळ निश्चित ओळख तू, वाचुनी देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. म्हणजे कर्मफळाशिवाय दुसरं वाचुनी देते घेते, म्हणजे देणारा आणि घेणारा असं दुसरं काही नाही आहे. तुझीच कर्म म्हणजे तूच केलेलं कर्म तुलाच पावतं, म्हणजे घेणाराही तूच, देणाराही तूच, देव नव्हे, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि हे निभ्रांत नाही सम्यक येथ कर्मची फळसूचक मनुष्य लोकी. म्हणजे हे तू मनामध्ये निभ्रांत राहा, भ्रांती भ्रम काही ठेवू नको, अज्ञान ठेवू नको. सम्यक ह्याचा अर्थ अगदी योग्य रीतीने कळलं, बरोबर कळलं, म्हणजे सम्यक तुला हे सगळं नीट कळू दे, हे तुला नीट कळू दे की देणारा आणि घेणारा दुसरा कोणी नाही, तूच आहेस. तर हे तुला नीट रीतीने कळू दे. एक कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी,
केलेल्या कर्मांचं फळ आपल्याला या मनुष्य लोकामध्ये मिळतं, हे तू नीट समज. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आन न निपजे. बरोबर आहे ना? जे तुम्ही भूमीमध्ये पेराल तेच उगवणार ना. आज इथे सीताफळाच्या बिया टाकून तिथे आंबा उगवला पाहिजे असं कसं म्हणून चालेल? सीताफळालाच बिया, त्या बियांना सीताफळाचं झाड येणार, सीताफळच उगवणार. तर असं जे आपण पेरतो तेच उगवतो. आणि पुढेही म्हटलंय का पाहिजे तेची देखीचे दर्पणाधारे, म्हणजे जे आपण असतो तेच दर्पणात दिसणार. आपण आपल्याला स्वतःला दर्पणामध्ये बघायचं आणि वा काय ऐश्वर्या राय सारखी कसं आपण दिसू सांगा? नाही, आपण आहोत तेच आपण दिसणार. ते म्हटले का पाहिजे त्याची देखीचे दर्पणाधारे. आता मधलं घेत नाही, शेवटची 76वी ओवी घेते. तैसा समजता या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना. फार सुंदर शब्द आहे. तैसा समजता या भजना, म्हणजे तुम्ही जे जे काही ईश्वराकडे येऊन जे काही त्याला प्रेम देता, मग ते हेतुपूर्वक येता का केवळ ईश्वरासाठी येता हे तुमचं तुम्ही ठरवा. तर या सगळ्या भजनाला, या सगळ्या प्रेमाला आणि त्यामुळे मिळणाऱ्या सगळ्या फळाला मी फक्त साक्षीभूत आहे. मी काही करत नाही, मी फक्त साक्षीभूत आहे. ईश्वर हा फक्त साक्षी असतो. जे आपल्या आयुष्यात घडतं ते ईश्वर फक्त त्याला साक्षीभूत असतो. एक प्रतिफळे भावना आपुलाली. जे आपल्याला फळ मिळालं हे आपलीच भावना असते, ही आपली भावना असते. ईश्वर काही करत नाही, ईश्वर साक्षी आहे. जे देणारा आणि घेणारा दुसरा कोणी नाही, तू स्वतःच आहेस हे लक्षात घे. आणि म्हणून तशी उपासना कर असं इथे सांगायचंय. आणि तशी कर्म कर, तशी कर्म कर. कारण कर्माचं फळ तुला भोगायचंय, तशीच कर्म कर. कारण हा जन्म आपल्या कल्पनेनुसार, आपल्या तत्वज्ञानानुसार हा जन्म म्हणजे शेवट नाही. इथे मृत्यूनंतर सगळं संपत नाही. ही साखळी आहे, जन्म मृत्यूची ही साखळी आहे. तर त्यामुळे इथे केलेल्या कर्मांचं पुढे फळ मिळणार आहे हे लक्षात घे. आणि त्याप्रमाणे आपलं कर्म आपण कसं करायचं हे आपण विचार करायला पाहिजे. असा सुंदर सूचक विचार या ठिकाणी आहे. आता याची परी जाणं फार पुढचं ह्याच्याशी जोडून कसं घेतलंय बघा. म्हणजे ह्याच्यातही आहे, गीतेमध्येही आहे आणि ज्ञानदेवांनी तशाच सुंदर गोव्या लिहिलेल्या आहेत की आता हे जे सांगितलंय ना या ठिकाणी, हा जो विचार मूळ मांडलेला आहे तो काय आहे की आपण ईश्वराची जशी भक्ती करतो तसा ईश्वर आपल्याला पावतो. म्हणजे आपण हेतूनी गेलो, कदाचित हेतू साध्य होईल, पण तो काही ईश्वराने आपल्याला दिलेलं नसतं. कर्माचं फळ असतं. म्हणजे कर्माला महत्व आहे. ते कर्म कशा स्वरूपाचं आहे ह्याला महत्व आहे. हा जो विचार आहे त्याच विचाराला जोडून आता पुढे वर्ण संस्थेबद्दल पुढे भगवंत काय सांगतायत बघा. वर्ण व्यवस्था जी आहे ना आपल्या समाजामध्ये, आणि म्हणून मी एकदा वर्णाविषयीचा उल्लेख मी मागे एकदा केला होता. हा विचार ह्या ठिकाणी आलाय, मागे एकदा येऊन गेलाय, पुढे येणारच आहे. आणि शेवटी 18व्या अध्यायात तर फारच सुंदर रीतीने स्पष्ट होणार आहे. प्रत्येक ठिकाणी ते नीट कुठेतरी लिहून ठेवा की इथे वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. कारण आपल्या समाजावरती जी टीका केली जाते आणि मुख्यतः गीतेवरती, ज्ञानेश्वरीवरती जी टीका केली जाते की यामध्ये वर्णव्यवस्था सांगितलेली आहे म्हणून आम्हाला हे ग्रंथ मान्य नाही अशी जी टीका केली जाते, तर ह्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं वर्णव्यवस्थेचं स्वरूप काय आहे हे आपल्याला नीट समजलं पाहिजे.
त्या दृष्टीने आपण हा विचार आता लक्षात घ्यायचा आहे. आता याची परी जाण चारी आहे ती हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म भागे. अर्जुना, आता याच प्रमाणे तू हे लक्षात घे की चारी आहे ती हे वर्ण, म्हणजे हे जे 4 वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्यावेळेला वर्ण व्यवस्था होती. आज आपण जाती व्यवस्थेमध्ये आहोत, त्या दृष्टीने विचार करतो. पण या ठिकाणी वर्णांचा उल्लेख होणं हे साहजिक आहे. कारण मी अगदी मागे 1-2 वेळा सांगितलं होतं की प्रत्येक ग्रंथामध्ये त्या काळामध्ये असलेल्या समाज रचनेचं प्रतिबिंब पडतं. सांगितलं होतं ना, तर ते गीतेमध्ये आलेले हे विचार वर्णाबद्दलचे त्या काळामध्ये जी समाजाची रचना होती त्याचं प्रत्युत्तर आहे. तर त्या दृष्टीने आपण हा विचार केला पाहिजे. तर चारी आहे ती हे वर्ण सृजिले म्या गुणकर्म भागे. सृजिले म्या म्हणजे म्हणताय भगवंत की मी निर्माण केले. सृजिले म्हणजे मी उत्पन्न करता आहे. सृजिले, आता ह्याचाही अर्थ काय हे पुढे आणखी स्पष्ट होईल. बघा, सृजिले म्या, आता कसे मी निर्माण केले? गुण कर्म भागे. गुण कर्म भागे खूप महत्वाचं आहे की सर्वांमध्ये असणारे गुण समान नसतात. बरोबर आहे? सर्वांमधले गुण समान नसतात. कोणामध्ये सात्विक गुण जास्त, कोणामध्ये राजसिक गुण जास्त, कोणामध्ये तामसिक गुण जास्त. निराळ्या प्रकारे या सगळ्याचं काही कॉम्बिनेशन होत असतं. तर प्रत्येकाचे गुण निराळे आहे आणि त्या गुणांच्या आधारे कर्मांची विभागणी केली. गुणांच्या आधारे कर्माची किंवा कर्मांची विभागणी केली. गुण कर्म भागे सृजिले म्हणजे गुणांच्या आधारे कर्मांची विभागणी मी केली. म्हणजे ईश्वराने सगळी समाजाची व्यवस्था जी लावली ती लावत असताना हे लक्षात घेतलं की सगळ्यांमध्ये समान गुण नाही. कोणामध्ये राजसिक आहे, मग त्यांना राजसिक कर्म करू दे. ज्यांच्यामध्ये सात्विक गुण आहे त्यांना सात्विक कर्म करू दे. अशा प्रकारे गुण कर्म भागे मी समाजाची विभागणी केली. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की गीतेनुसार किंवा गीता आपल्याला काय सांगते तर वर्ण व्यवस्था ही मूलतः मी मुद्दाम शब्द वापरते, मूलतः ही गुणकर्माची विभागणी, गुणानुसार कर्म अशी विभागणी. मुळामध्ये कशी, मूलतः कशी जी अपेक्षित की जर समजा ज्याच्यामध्ये राजसिक गुण आहे त्यांनी ते काम केलं तर जास्त चांगल्या प्रकारे तो करू शकेल. ज्याच्यामध्ये सात्विक गुण आहे तो कसा राजसिक बनू शकेल? नाही बनू शकणार. म्हणून मी गुणांच्या आधारे ही विभागण्याची केली असं म्हणतात. आता अर्थात या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे, मी मुद्दाम मूलतः असा शब्द वापरला. याचं कारण असं की जरी समजा मूलतः हा विचार असला, वर्णव्यवस्थेच्या मागे ही कल्पना असली तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये असं होतं की राजसिक गुण कदाचित अनुवंशिकतेने सुद्धा एखाद्या कुटुंबामध्ये, एखाद्या कुळामध्ये जास्त असू शकते. कारण अनुवंशिकता आपण नाकारू शकत नाही. हेरिडिटी येतात ना, जीन्स येतात.
अनुवंशिकतेने सुद्धा ही शक्यता असते की एका विशिष्ट वंशातल्या एका विशिष्ट कुटुंबातल्या लोकांमध्ये ते गुण जास्ती प्रमाणात, सात्विक गुण तसेच येतात वगैरे वगैरे. ह्या अनुवंशिकतेचा परिणाम असतो. त्याचप्रमाणे संस्कारांचा परिणाम असतो, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. की एन्व्हायरमेंट म्हणजे आजूबाजूची परिस्थिती, सगळी कुटुंबातली परिस्थिती, बाहेरची परिस्थिती ही आपल्याला घडवत असते ना, आपल्याला घडवत असते. तर त्यामुळे संस्कार मूलतः आधी पहिल्यांदा कुटुंबात होतात. बरोबर, आधी पहिल्यांदा संस्काराला सुरुवात कुठे होते? कुटुंबामध्ये होते. आणि म्हणून जे काही घडतं की ज्याच्यामध्ये राजसिक गुण अनुवंशिकतेने आलेलेच आहेत, त्याला संस्कारही तसेच मिळाले की तो क्षत्रिय बनतो, म्हणून जास्त योग्य काम करू शकतो. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये सात्विक गुण अनुवंशिकतेने आलेले आहेत त्याच्यावरती संस्कारही तसेच झाले, तो सात्विक म्हणजे ब्राह्मण वर्णामध्ये तो जाऊ शकतो. तर हे म्हणजे पुढे काय होतं तर संस्कार, अनुवंशिकता ह्याचा परिणाम होतो. आणि मग संस्कार हे केवळ फक्त कुटुंबात नाही, बाहेरही होतात. आणि ह्या सगळ्यामध्ये शेवटी असं व्हायला लागतं की बाबा जन्माने ते ठरलेलं की आता हा राजवंशामध्ये जन्माला आलेला मुलगा आहे, त्याच्यामध्ये राजसिक गुण असणार हे गृहीत धरलं जातं. कित्येक वेळेला नसतो, शून्य असतं. कित्येक राजे आपले अगदी अत्यंत कर्तृत्व शून्य होऊन गेले. त्याचं कारण ते की क्षत्रिय कुळात जन्मले, राजवंशामध्ये जन्मले, पण गुण नाही तसेच असे नव्हते. संस्कारांचाही काही उपयोग झाला नाही आणि वेगळं घडत गेलं. ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण्याचा गुण असेल तर तो ब्राह्मण. केवळ जन्मला ब्राह्मण घरात म्हणून ब्राह्मण नव्हे. ब्राह्मण्य हा गुण आहे, त्याच्यामध्ये ती सात्विक वृत्ती असायला पाहिजे. असते का प्रत्येकात? पण पुढे मग असं हळूहळू ह्या गोष्टी बदलत गेल्या आणि मग जन्मानुसार जात ज्याला आपण आज म्हणतो, आणि मग त्या जाती चार नाही राहिल्या, वर्ण नाही राहिले, जाती तर किती झाल्या. आता ब्राह्मण ही जात महाराष्ट्रामध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, बंगालमध्ये आहे, मद्रासमध्ये आहे, सर्व ठिकाणी आहे. मद्रासी ब्राह्मण मुलाशी जर महाराष्ट्रीयन ब्राह्मण मुलींनी लग्न करायचं ठरवलं, घरामध्ये विरोध, ब्राह्मणच आहे. पण नाही, आमच्या जातीचं नाही, हे जात जन्माने करायला लागले. असं पुढे रूपांतर झालं. म्हणजे म्हणून मी मूलतः हा शब्द जो वापरला तो त्यासाठी की मूलतः ही व्यवस्था अशी होती, पुढे रूपांतर वेगळ्या प्रकारे झालं. तर आता फक्त एवढ्या या 80 पर्यंतच्या ओव्या घेते की अगदी त्याच आहे जो भाग आता आपण पाहिला. आता याची परी जाणं चारी आहे की हे वर्ण सृजिले या गुणकर्म भागे, जे प्रकृतीचेनी आधारे गुणाचेनी व्यभिचारे. प्रकृतीचेनी आधारे याचा अर्थ प्रकृती, रज तम हे जे गुण आपल्यामध्ये आहेत ती प्रकृती. गुणाचेनी व्यभिचारे असा जो शब्द आहे ना, तर त्या व्यभिचारे ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. व्यभिचारे ह्याचा अर्थ वेगळेपणा. गुणाचेनी व्यभिचारे म्हणजे गुणांमुळे वेगळेपणा निर्माण होतो, भेद फरक निर्माण होतो. गुणाचेनी व्यभिचारे. गुणांमुळे वेगळेपणा निर्माण होतो, फरक निर्माण होतो, भेद निर्माण होतो.
आणि म्हणून कर्मे तदनुसारे निवडचे. भगवंत सांगतायत त्याप्रमाणे मी कर्म सांगितले. मूलतः एकची हे धनुष्य पाणी, लक्षात घ्या, खूप महत्वाचा शब्द आहे. एकची हे धनुष्य पाणी. अरे अर्जुना, ही सगळे एकच आहे. जसं मगाशी सांगितलं ना मागच्या ओव्यांमध्ये की हे सगळे देव एकच आहे. वेगवेगळे अनेकत्व हे तुमच्या मनातलं आहे. अनेक देव नाहीत, एकच ईश्वर आहे. हे जे आहे तसंच इथे म्हटलंय की एकची हे धनुष्य पाणी. धनुष्य पाणी म्हणजे अर्जुनाला म्हटलंय की अर्जुना, अरे हे सगळे एकच आहे. परी झालेगा चहुवर्णी, 4 वर्णामध्ये विभागले गेले. ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहजे. कडसणी म्हणजे विभागणी. अशी गुणकर्मी कडसणी केली म्हणजे अशी गुणकर्मानुसार विभागणी केली. आणि पुढे एक आणखीन ओवी आहे की जी वरच्या श्लोकावरच आधारित, फार तो महत्वाचा विचार आहे, पण त्याचा अर्थ आपल्याला पुढे लागणार आहे जास्ती चांगला. म्हणून आईके पार्था, हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वता याची लागली. ऐके पार्था, ही वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा. हे तुमच्या कर्मांनुसार, तुमच्या गुणांनुसारच तुम्ही खरं म्हणजे विभागले गेलेले आहात. मी करता नाही. मी फक्त ही रचना का सांगितली तर माणसाला गुणानुसार कर्म करणं सोपं जातं म्हणून मी ही व्यवस्था सृजी. पण मी करता नव्हे, मी करता नव्हे, तुम्हीच त्याचे करते. तुमचे गुणच आणि त्या गुणानुसार घडणारी कर्मच त्याची करते आहे. हे इथे सांगितलंय. पण हा जो भाग आहे ना, मी करता नव्हे सर्वथा, त्यातला हा जो करता शब्द आहे ना, त्याचं सुंदर विवेचन नंतर आलेलं आहे पुढच्या अध्यायामध्ये. ते आपण पुढच्या वेळेला करू. आजच्या